याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। शिवाजी, आपण पाहतोय नवी दिल्लीतील पोलीस स्टेशनमध्ये राहुल गांधी पोहोचलेले आहेत। काय नेमकं घडतंय त्या ठिकाणी, काय अधिक अपडेट्स? ही सगळ्यात मोठी बातमी आहे। डीसीपी ऑफिसच्या बाहेर, या संसद मार्ग पोलीस स्टेशनच्या बाहेर राहुल गांधी आंदोलनाला बसले आहेत, ठिय्या मांडून बसलेले आहेत। पॅलेट गन प्रकरणावरती जो जखमी विद्यार्थी होता त्याच्यावरती गुन्हा दाखल, त्याच्या संदर्भात तपास का नाही केला गेला, त्याच्यावरती त्या सगळ्या प्रकरणावरती गुन्हा का नाही दाखल झाला, एफआयआर का होत नाही, या सगळ्या मांडण्यासाठी राहुल गांधी संसद मार्ग पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलेले आहेत। आपण बघू शकतो की राहुल गांधी संसद मार्ग पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलेले आहेत। त्यांची एकच मागणी आहे की जो व्यक्ती ज्याच्यावरती पॅलेट गन झालेला होता, जो विद्यार्थी होता ज्याच्यावर पॅलेट गन हल्ला झाला होता, या सगळ्या प्रकरणावरती पोलिसांनी काय कारवाई केलेली आहे, पोलिसांचा तपास कुठपर्यंत आला होता, एफआयआर नोंदवण्यामध्ये का उशीर केला जातोय, या सगळ्या मागणीसाठी त्या विद्यार्थ्याला घेऊन राहुल गांधी संसद मार्ग पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेले आहेत। आणि आता जी माहिती मिळते आहे की राहुल गांधी तिथे बसलेले आहेत। आपली जोपर्यंत एफआयआर होत नाही या मागणीसाठी राहुल गांधी डीसीपी ऑफिसच्या बाहेर बसलेले आहेत। त्यांची एकच मागणी आहे, या सगळ्या प्रकरणामध्ये एफआयआर झालेली पाहिजे। आपल्याला माहिती आहे की एफआयआर आणि पॅलेट गन या सगळ्या प्रकरणामध्ये जंतर मंतरवरती जे आंदोलन झालं, या सगळ्या प्रकरणावरती राहुल गांधींनी एक कडक भूमिका घेतली होती। राहुल गांधी सातत्याने ही मागणी करत होते, या सगळ्या प्रकरणामध्ये एक जबाबदेही म्हणजे एक जबाबदारी कुणाची आहे, कुणावरती याचं खापर फोडताय तुम्ही, सरकारला जाब विचारत होते। या परिस्थितीमध्ये या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली याची सगळी माहिती घेण्यासाठी राहुल गांधी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते। आणि आता त्या विद्यार्थ्याला, त्या व्यक्तीला जी जखमी झाली होती पॅलेट गनने, त्याला घेऊन संसद मार्ग पोलीस स्टेशनच्या बाहेर ते स्वतः बसलेले आहेत। राहुल गांधींनी ठिय्या मांडलेला आहे, त्यांच्याबरोबर काँग्रेसचे नेते आहेत। पुन्हा ज्या व्यक्तीवरती पॅलेट गनने हल्ला झाल्याचा आरोप होते त्या व्यक्ती आणि त्याची फॅमिली ही सुद्धा राहुल गांधी यांच्या बरोबर पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलेली आहे। त्या जो तरुण आहे त्याचं नाव साहिब आहे, त्याला घेऊन राहुल गांधी थोड्या वेळापूर्वीच पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते। पॅलेट गनचा मुद्दा त्यांनी अत्यंत आक्रमकपणे संसदेत मांडला होता आणि आता पुन्हा राहुल गांधी या सगळ्या प्रकरणाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत। आणि एकच मागणी आहे की या सगळ्या प्रकरणात एफआयआर झाली की नाही, एफआयआर का होत नाहीये याची याचे कारण ही काँग्रेसला हवीत, याची मागणी त्यांनी केलेली आहे। आणि या सगळ्यावरून आता राहुल गांधी यांनी ठिय्या मांडला। नक्की शिवाजी, आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून राहुल गांधींनी हा मुद्दा लावून धरलेला आहे। महत्त्वाचा प्रश्न हा उद्भवतोय की अनेक पुरावे देखील समोर आलेले आहेत। पॅलेट गनचा वापर करताना स्वतः पोलीस दिसत आहेत, त्याचे व्हिडिओज देखील समोर आलेले आहेत। हे पुरावे असताना देखील एफआयआर दाखल करून घेतली जात नाहीये, हा आश्चर्यकारक खरं तर ही गोष्ट आहे। याच्या मागे कारण काय असू शकतं? या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला माहिती आहे की संसदेमध्ये खूप रान उठलं होतं। सातत्यानं काँग्रेस याची मागणी करत होती की या सगळ्या प्रकरणामध्ये लाठीचार्ज झालेला आहे, याची कुणाची तरी याच्यावरती कारवाई तुम्ही काय केली, या सगळ्याची जबाबदारी तुम्ही कोणाला ठरवता, या सगळ्याचा जबाबदार कोण आहे, या मागणीसाठी संसद ठप्प झाली होती। आपल्याला माहिती की अनेक दिवस संसदेमध्ये यावरती गोंधळ सुरू होता। आता हे सगळं संसद अधिवेशन संपलेलं होतं आणि आज अचानक राहुल गांधी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। ज्या व्यक्तीवरती पॅलेट गनने हल्ला झालेला आहे, ज्याच्यावरती हल्ला झाला आहे, ज्या विद्यार्थ्यावरती हे हल्ला झालेला आहे, त्याला घेऊन राहुल गांधी संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांची एक मागणी आहे की एफआयआर का होत नाहीये, एफआयआर नोंदवली जावी, अशी मागणी या सगळ्यामध्ये राहुल गांधींची आहे। याच मागणीसाठी राहुल गांधींनी तिथल्या डीसीपीची वरिष्ठ लेवलचे जे अधिकारी आहेत त्यांची भेट घेतलेली आहे, परंतु त्यांना ते पुरेसं उत्तर त्यांच्याकडून मिळालेलं नाही। त्यामुळेच राहुल गांधी आणि ज्या स्टुडंटवरती हल्ला सुरू झालाय त्या व्यक्तीच्या फॅमिलीला घेऊन तिथे पोहोचले। शिवाजी, खरं तर फार महत्त्वाच्या दोन गोष्टी, एकीकडे एफआयआर दाखल करून घेतली जाते आणि दुसरीकडे सरकारकडून देखील कुठलंही उत्तर येत नाहीये। नेमकं काय घडतंय भारताच्या राजकारणामध्ये? कारण संसदेत देखील आपण पाहिलं की विरोधकांनी, काँग्रेसने हा मुद्दा लावून धरला होता। अमित शहा यांना प्रश्न विचारण्यात आले होते, अमित शहा म्हणाले होते की मी येतो, मी उत्तर देतो, मात्र अगदी अखेरच्या क्षणाला त्यांनी उत्तर देणं टाळलं।